गेली 2 दिवसांपासून पुणे जिल्ह्यात पावसाची संततधार, तीही मुसळधार। तरीही पिंपरी चिंचवड आणि पुणे येथील संबंधित प्रशासन काहीच हालचाल करत नाही। आम्ही तेव्हापासून इथं पाणी सुटलंय, आम्हाला कोणी आव्हान पण नाही केलं इथं पाणी सुटणार आहे का काय म्हणून सांगायला पण नाही आलं। सर आज रोजी माझ्या घरात सगळे भरपूर भांडे कुंडे आहेत, माझ्या लेकरांचे कपडे पुस्तकं सगळं डुबलं आहे। फ्रीज कूलर धान्य वगैरे सगळं गहू तांदूळ डबे तेल गिल काहीच नाही। आता मी राहायचं कुठं खायचं कुठं, सकाळपासून आम्ही तर रोडवर फिरतोय सर। प्रशासनानं आम्हाला येऊन बघितलं सुद्धा नाही। लोकांची घरी गेली, अक्षरशः माणसं मेली, जनजीवन विस्कळीत झालं गेलेलं आहे आणि चेवर ब्लॉक सगळे झालेले आहेत। चेवर मधनं सगळं पाणी यायला लागले, नाक आमचं कमरे एवढं पाणी गेलेले। 2 दिवसापूर्वीच हवामान खात्यानं हाय अलर्ट जाहीर केल्याची माहिती समोर येत आहे। अतिवृष्टीचा इशारा दिल्याची माहिती समोर येत आहे, परंतु प्रशासन मात्र ढिम्म, लोकांना सतर्क करून त्यांना दिलासा देण्यासंदर्भात काहीच पावलं उचललेली दिसत नाही, अशी लोकांची या ठिकाणी भावना आहे। लोकांचा आक्रोश या ठिकाणी व्यक्त होतोय। पूर्ण घर पाण्यात आहे, सगळे कपडे बिपडे फ्रीज सगळं नुकसान झालं, पांघरायचं पण होतं ते सगळं डुबलेलं आहे। आणि आम्ही राहायचं कुठं खायचं कुठं हे आम्हाला आतापर्यंत सुविधा उपलब्ध नाही झाली। प्रशासनाची आम्हाला आतापर्यंत काहीच मदत मिळाली नाही। आणि 3 लेकरं घेऊन मी वन हिंडते आहो साहेब, एवढ्या पावसात सुद्धा मी माझे लेकरं घेऊन फिरते। पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहरातील लोकांचा हा आक्रोश आता सोशल मीडियावर व्यक्त होताना पाहायला मिळतोय। अरे कोण म्हणतो देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। कोण म्हणतो देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। रस्ता द्या, रस्ता द्या, जगतापनगरला रस्ता द्या, रस्ता द्या, रस्ता द्या। पिंपरी चिंचवड शहरातील नदीकाठचा लोकवस्ती परिसर पवना नदीच्या तडाख्यात सापडलेला आहे। थेरगाव येथील जगताप नगर परिसरातील अर्धी वस्ती नदीत विलीन झालेली आहे। लोकांना ये जा करायला सुद्धा रस्ता उरलेला नाही। अरे कोण म्हणतो देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। कोण म्हणतो देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। रस्ता द्या, रस्ता द्या, जगतापनगरला रस्ता द्या, रस्ता द्या, रस्ता द्या। रस्त्यासाठी लोकांना पडत्या पावसात आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे। महानगरपालिकेच्या ग प्रभाग कार्यालयासमोर आंदोलन करावं लागतंय। लोक प्रशासनाकडे मदतीचा हात मागतायत, तरीही प्रशासकीय अधिकारी आतमध्ये आलिशान कॅबिन मध्ये बसून फोनवरच लोकांना उडवाउडीची उत्तरं देत आहेत। जनतेची समस्या ऐकायला, समजून घ्यायला संबंधित अधिकारी आणि प्रशासनाकडे वेळ नाही। रात्रीपासून जोरदार मुसळधार असा पाऊस चालू आहे। प्रशासनाला सकाळी आम्ही निदर्शन आणून दिलं आहे की इथं प्रत्येक वर्षी या 3-4 कॉलनीमध्ये घरामध्ये पाणी जात असते। मागच्या वर्षी सुद्धा असंच पाऊस झाला, त्याच्या आदल्या वर्षी सुद्धा असंच पाऊस झाला। तर प्रत्येक इथपर्यंत हे पाणी प्रत्येक घरातल्याला कमीत कमी इथून पलीकडे 200-150 घरं आहेत, त्या 300 घरांमध्ये पूर्ण पाणी शिरून भरपूर आर्थिक नुकसान झालेलं आहे। तरी प्रशासनाला सकाळी आम्ही लक्षात आणून दिलेलं आहे की तुम्ही तातडीने पंचनामे करून तात्काळ या लोकांना मदत द्यावा। आणि आम्ही जे काही मागच्या 2-3 वर्षा अगोदर त्यांना एक प्रस्ताव दिला होता की सीमा भिंत बांधून द्या, नाल्यावरचे भिंत 5 फूट करून द्या, पण त्याच्यामध्ये बी एक मोठ्या प्रकारे भ्रष्टाचार या त्याला प्रशासन अधिकाऱ्यांनी केलेला आहे। कारण त्यांनी काय केलेलं आहे, 1.5 फुटाची भिंत बांधून 3 फुटाची जाळी करून त्याच्यामुळे पाण्याचा प्रवाह जास्त घरामध्ये शिरून पूर्ण पाणी, तुम्ही आता इथं बघू शकता याच्या पाठीमागे 4 कॉलनीत कमीत कमी 300-400 घरं इथं वास्तव्य असतात। 300-400 घरं हे सकाळपासून घराच्या बाहेर आहेत। प्रशासनाने डायरेक्ट म्हणतात आपले महानगरपालिका शाळेमध्ये तुमची व्यवस्था केली, तिथं काही कोण्या प्रकारची तिथं व्यवस्था नाही, फक्त तिथं आम्हाला जाऊन बसवलं, तिथून आम्ही रिटर्न आलो। त्यानंतर आम्हाला इथं या जगतापनगर परिसरामध्ये बाहेर जाण्यासाठी सुद्धा इथं रस्ता 2 व्हीलर नव्हता। एक बिल्डरने तो रस्ता बंद केला। सकाळी महानगरपालिकेच्या प्रचार दरबारीमध्ये इथून कमीत कमी 300-400 महिला पुरुष घेऊन आम्ही तिथे एक आंदोलन केलं। ते आंदोलन करत असताना तिथे आम्ही प्रशासकीय अधिकारी जो ग क्षेत्रीचा ननावरे साहेब यांना फोन केला, तिथं जोशी साहेब स्थापत्य विभागात त्यांना फोन केला की तुम्ही इथं या लोकांचे म्हणणं ऐकण्यासाठी थोडी 5 मिनिटं कॅबिन मध्ये बसेल असून सुद्धा ते खाली 2 मिनिटासाठी आले नाही। तुम्हाला किती वाजेपर्यंत बसायचं असून बसू शकत, आम्ही आज येऊ शकत नसतं, उद्धटपणाचे बोलणे त्यांनी आमच्या संग केले। वंचित बहुजन युवा आघाडीचा पिंपरी चिंचवड उपाध्यक्ष त्यांना आवाहन करतो की या 2 दिवसात जर का या लोकांचा त्यांनी निर्णय घेतला नाही तर आम्ही हे पूर्ण थेरगाव मधील जगतापनगर मधील पूर्ण रहिवासी त्या 2 दिवसामध्ये मोठं आंदोलन छेडून क प्रभागच्या क्षेत्रीय कार्यालयात घुसून त्या कार्यालयाला लॉक लावल्याशिवाय राहणार नाही, हे त्या मीडिया मार्फत त्यांना एक आवाहन करतो। आणि त्यांना तातडीनं या पंचनामे करून या लोकांना मदत करून द्यायची आणि रस्त्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावा। लोक इकडं जीव मुठीत घेऊन रस्त्यावरील पाण्यातून चालतायत,
अक्षरशः गळ्या एवढ्या पाण्यात पोहून मार्गक्रमण करतायत, तरीही प्रशासन या लोकांना दिलासा द्यायला येत नाही. जगताप नगर कॉलनी क्रमांक 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 याकडे जाणारा जो वहिवाटीचा सुरक्षित रस्ता होता, जो थेरगाव हॉस्पिटल समोरून थेट जगताप नगर मध्ये जात होता, तो पूर्वीचा जुना रस्ता महानगरपालिका आणि खासगी बिल्डरने बंद केलेला आहे असं येथील स्थानिकांचं म्हणणं आहे. पूर्वीचा जो वहिवाटीचा जो रस्ता होता तो याच वर्षातील फेब्रुवारी मार्च पर्यंत चालू होता. एप्रिल मे मध्ये येथील नागरिकांवर हुकुमशाही गाजवत तो रस्ता बंद केला आहे. लोक ये जा करण्यासाठी स्मशानभूमी ते MM चौक हा पर्यायी रस्त्याचा वापर करू लागले, परंतु हा रस्ता आणि अर्धी वस्ती पावसाच्या आणि नदीच्या पाण्यात बुडून गेलेली आहे. गळ्याला आलेल्या पाण्यातून महिला, मुली, शाळकरी मुलं, वृद्ध यांनी कसं चालायचं, कसं जायचं? यातून काही जीवित आणि वित्तहानी झाली तर याला जबाबदार कोण? संबंधित प्रशासन लक्ष देईना आणि लोकांची दैना अवस्था अशी स्थिती पिंपरी चिंचवड येथील थेरगाव गावठाणातील जगताप नगर मधील रहिवाशांची झालेली आहे. या रहिवाशांची घरातील भांडी, महागड्या वस्तू, वाहनं पाण्यात बुडून गेलेली आहेत, तर काही वाहून गेलेली आहेत. यांना मदतीचा हात देऊन दिलासा द्यायला आता तरी प्रशासन पुढे येईल का? आणि येथील जगताप नगर रहिवाशांची मुख्य मागणी असलेला पूर्वीचा वहिवाटीचा जो सुरक्षित रस्ता आहे तो चालू करून देतील का? का प्रशासन असेच जनतेला वाऱ्यावर सोडणार? हा गंभीर प्रश्न अजूनही सुटलेला नाही. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, कर्मचारी आणि इतर संबंधित विभाग नेमकं कुठे गेलेले आहेत की सगळं काही दिसत असून आंधळे असल्याची नक्कल करीत आहेत असा थेट सवाल येथील नागरिक करीत आहेत. सामान्य माणसांचा निर्भीड आवाज. विविध क्षेत्रातील घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा. सांगावा, पाहत रहा सांगावा.